थोडासा आक्षेप घेतला गोलंदाज शैलीवरती आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थानं ऑन स्क्रीन चाचपणी केली जाईल. स्त्री इव्हेंट लाईव्हची टीम देखील सज्ज आहे. म्हणजे गोलंदाजसाठी अग्निपरीक्षा राहील आपण पाहतोय. पुढचा चेंडू बंड आडवेक आपण पाहतोय. अपील आपल्याला पाहायला मिळाले. पंचाने अपील उचलून धरल्या आणि इथून मात्र पहिला करारा झटका. यावेळेस मात्र छत्रपती धेरंग टीमला फलंदाज होईल बाद. खऱ्या अर्थानं आपण जर का पाहिल्या गेल्या गोलंदाजाच्या शैलीवरती थोडासा आक्षेप घेतला होता आणि त्या ठिकाणी मात्र टेक्निकल रूममध्ये तिसरे पंच मंगलवीर मात्र थोडंसं कापण्याचा चाचपणी करत असताना जो काय निर्णय असेल तो जरूर तुमच्यापर्यंत पोहोचवला राहील. आपण पाहतोय खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी अर्जुन हा फलंदाज बाद झालाय. मात्र इथून पाहावं लागेल तिसऱ्या पंचांच्या निर्णयाची अपेक्षा राहील. जर का फेअर असेल तर फलंदाज बाद असेल. मात्र पाहावं लागेल काय घडेल. लिगल बॉल आहे आणि इथून मात्र फलंदाज होईल बाद. आपण पाहिला गेला पहिला करारा झटका अर्जुनच्या स्वरूपात यावेळेस आपण पाहिला गेला धेरंग टीमला लागला जातो. आपण पाहतोय नवीन फलंदाज वन डाऊन साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. यावेळेस आपण पाहतोय लक्ष्मण मेंगाळ मात्र यावेळेस वन डाऊन साठी मात्र दाखल झालाय. एक चांगला खेळ करणं फार महत्वाचं राहील. अद्यापर्यंत आपण जवळपास पाहिलं गेलं ना तर वाघातोडे टीमची IS स्कोर धावसंख्या 44 राहिली गेल्या. गाडेश्वरच्या देखील 37 होत्या. चोडीकरमेच्या देखील 37. मात्र 44 पेक्षा जास्त धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न राहील का? कारण 5चा लॉर्ड्स त्या अनुषंगाने ज्या संघाचा IS स्कोर राहील तो संघ थेट तिसऱ्या फेरीमध्ये मात्र क्वालिफाय होतो आणि त्या अनुषंगाने प्रत्येकी संघ टॉस जिंकत प्रथम बॅटिंगला पसंती देतोय. आणि इथून पाहावं लागेल छत्रपती ग्रुप धेरंग टीमनं देखील पहिला टॉस जिंकला आणि प्रथम बॅटिंगला पसंती दिल्या. आणि गोलंदाज आपण जर का पाहिलं फार चांगली गोलंदाजी करत असताना पुलर लेनचा झेंडा पण बॅटची लिडिंग एज बॅक टू बॅक विकेटचं पतन आल्या पावली माघारी फलंदाज होईल बाद. अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. ज्या अनुषंगाने पॉवर प्लेचं पहिलं षटक गोलंदाजावरती विश्वास दाखवला गोलंदाज आपण पाहतोय. यावेळेस जनार्दनला आपण पाहतोय आणि इथून पाहावं लागेल काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. थोडंसं का होईना मात्र छत्रपती धेरंग ग्रुप हा संघ मात्र बॅकफुटला फेकला गेलाय. इथून मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय सूरज वाघ. ज्या ज्या वेळी मात्र ऑफिशियलच्या माध्यमातून भूमिका निभावतात त्या त्यावेळी आवाजाच्या माध्यमातून फार चांगला योगदान देतात. मात्र यावेळेस बॅटिंगसाठी दाखल झालाय. कशा रीतीने योगदान दिलं आपल्या टीमसाठी हे देखील पाहावं लागेल. डाव सावरणं फार महत्वाचं असेल. फुलर लेनचा चेंडू होता अलॉन द कार्पेंडा पटका सजला आपण पाहतो मिड विकेटला. क्षेत्ररक्षण देखील अप्रतिम. फिकी देखील अचूक आल्या आणि बॅकअप देखील फार चांगला आणि तोपर्यंत मिळाली एक सिंगल धाव आणि या सिंगलच्या सहाय्यानं मात्र डावाचा आकार ओपन झाला. आपण पाहतो खऱ्या अर्थानं यावेळेस आपण पाहतो 3 चेंडूची प्रतीक्षा करावी लागली गेल्या. खऱ्या अर्थानं आपण जर का पाहिलं गेलं 4 चेंडूचा खेळ संपला गेला आणि फक्त मिळाली एक सिंगल धाव. शांत संयमी सुरुवात मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाचं वर्चस्व गाजवत असताना जनार्दनला आपण पाहतोय. यावेळेस ऑन साईडला फटका अप्रतिम गॅप शॉट सिलेक्शन पाहावं लागेल. खेळाडू कक्षाला मान वंदन देणारा फलंदाज यावेळेस आपण पाहतोय खऱ्या अर्थानं अरुणच्या बॅटमधून हा शानदार चौकार. इथून पाहावं लागेल कमबॅक करण्याचा प्रयत्न करणं फार महत्त्वाचं राहील. यावेळेस पाहतो ऑन साईडला फटका सजवला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात द्या. अप्रतिम झेल प्रत्येक चेंडू गणित चढाव उतार मैदानाच्या आतमध्ये. मागच्या चेंडूवरती चौकार या चेंडूवरती पलटवार विकेटचं पतन फलंदाज होईल बाद.
पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला गेल्या पहिल्या षटकाच्या अखेरीस डेहरंग संघ थोडंसं मात्र बॅकफुटला आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये जनार्दननं फार चांगली गोलंदाजी केल्या. त्या षटकामध्ये जवळपास 3 धक्के दिलेत आपण पाहतोय डेहरंग टीमला. आणि इथून सूरज वाघ आणि अमोल ही जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये डाव सावरणं फार महत्त्वाचं राहील. कारण एखादी पार्टनरशिप रचणं अत्यंत गरजेचं असेल जर का चांगले धावसंख्या बनवायचे असेल. कारण संबळ कुंबल टेकडी संघ आपण पाहतोय सचिनला गोलंदाज ट्रॅकवरती फुलटॉस चेंडू त्यावरती वार पंचांचा इशाराला इट नो चेंडू आणि चेंडूनं सीमारेषा गाठल्या आणि 4+1 अशा टोटल या 5 धावा आणि पुढचा चेंडू असेल ब्रेड. यावेळेस पाहावं लागेल पहिल्या षटकामध्ये गोलंदाजाचा बोलबाला आपण जरूर पाहिला, मात्र या षटकामध्ये थोडासा दबाव गोलंदाजावरती जाणवताना आपल्याला पाहायला मिळाला. आणि हा चौकार आणि त्याच ठिकाणी 5 धावा नोच्या स्वरूपात एक एक्स्ट्रा सिंगल धाव जोडले गेले. संघ पुढे सरकलाय. यावेळेस आपण पाहतोय ऑन स्ट्राईक वरती सूरज वाघला आपण पाहतोय. गोलंदाजावरती जरूर दबाव निर्माण झाला. ते दबाव हटवण्यासाठी कशा रीतीने प्रयत्न केला जाईल. संघ पुढे सरकला. स्कोरर मित्र आम्हाला सांगत असताना 11 अंकावरती 11 धावा धावपटल्यावरती लागल्या गेले आपण पाहतोय. फुलर लेनचा चेंडू आपण पाहतोय. फ्रीडचा चेंडू ऑन साईडला VCF मध्ये फटका सजवलाय. लॉंगांचा क्षेत्ररक्षण चेंडू पर्यंत पोहोचेल तोपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट आणि या 2 धावा सहज रीतीने कंप्लीट झाल्यात. डबल सिंगल वरती प्राधान्य देत असताना सूरज वाघला देखील माहिती आहे डाव सावरायचा आहे आणि त्या अनुषंगाने मात्र बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये कारण सलामीचे फलंदाज स्वस्तात बाद झाले आणि त्याच नंतर मात्र कुठे का होईना धावसंख्येला फार चांगला आकार दिलाय. संघ पुढे सरकला. यावेळेस आपण पाहतो खऱ्या अर्थानं 13 अंकावरती फुलर लेनचा चेंडू त्यावरती वार. सूरजचा हा पहिला ब्लास्ट बिग हिट षटकार. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजाचं वर्चस्व जशी स्ट्राईक सूरज वाघला मिळाली आणि तिथून मात्र आक्रमण आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त बॅटिंग. पहिला चेंडू नो त्यावरती चौकार आपण पाहिला. त्याच नंतरच्या पाठमागच्या चेंडूवरती 2 धावा आणि या चेंडूवरती जसा चेंडू फुलटॉस आला त्यावरती मात्र सीमा पार फेकून दिला 6 धाब्यांसाठी आणि संघ मात्र यावेळी सुसाट वेगाने पुढे सरकलाय. खऱ्या अर्थानं 19 अंकावरती धावसंख्या जाऊन पोहोचल्या. गोलंदाज सचिन वरती दबाव यावेळेस मात्र निर्माण केला. चला स्पीडअप घ्यायचं मैदानाच्या आतमध्ये आपण जर का पाहायला गेला चेंडूची पूर्तता करायचे बघा. अप्रतिम सामना आपण पाहतोय. सूरज ही जो ऑन फायर मैदानाच्या आतमध्ये यावेळेस पाहतो आनंद कारपेंना फटका सजवला. एक सिंगल कंप्लीट झाली आणि इथून मात्र सचिनच्या माध्यमातून थोडंसं का होईना कमबॅक करण्याचा प्रयत्न. कारण सुरुवातीच्या पाठच्या आपण जर का विचार केला गेला गोलंदाज जनार्दननं पहिलं षटक अप्रतिम फेकलं आणि त्यानंतर सचिनवरती थोडासा दबाव निर्माण केला आपण पाहतोय. संघाचा आपण जर का विचार केला गेला 20 धावा धावपटल्यावरती लागल्या गेलेत आपण पाहतोय. यावेळेस अमोल ऑनर स्ट्राईकवरती बॅटची लिडिंग एज विकेट किपरला चकवा दिलाय. मात्र बॅकअप सुंदर आला आपण पाहतोय आणि तिथून मात्र हा डॉट चेंडू कोणत्याही प्रकारची धाव घेण्याचा प्रयत्न केला नाही. या 4 षटकामध्ये किती धावा बनवल्या जातील हे देखील पाहणं फार महत्त्वाचं राहील आपण पाहतोय. ज्या अनुषंगाने आपण पाहिल्या गेल्या पहिल्या फेरीतील हा 4था सामना आपण पाहतोय. एका साईडला छत्रपती ग्रुप देहरंग आणि त्यांच्या अगेन्स्ट केटी बॉयज कोंबल टेकड्या अशा प्रकारे हा सामना रंगला जातोय. फुलर लेनचा चेंडू आपण पाहतो ऑन साईडला लॉंग ऑफचं क्षेत्ररक्षण चेंडू उचलून फेकी करेल तोपर्यंत मिळेल फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. कारण ज्या ठिकाणी अमोलला देखील माहिती आहे त्या सूरज वाघच्या बॅटमधून चौकार षट करायला त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक एंडवरती आणण्याचा प्रयत्न आणि त्या अनुषंगाने खेळ केला जातोय. डगाडूमध्ये थोडंसं चिंतेचा विषय ज्या ठिकाणी आपण पाहिला गेला सुरुवातीचे 3 फलंदाज स्वस्तात बाजले आणि त्यानंतर सूरज वाघने केलेला पलटवार कुठे का होईना छत्रपती ग्रुप डेरंग टीमला मात्र चांगले धावसंख्येपर्यंत घेऊन चालला. यावेळेस मात्र आडव्या बॅटनं फटका सजवलाय. एक्स्ट्रा कव्हरमध्ये क्षेत्ररक्षण तैनात द्या आणि तोपर्यंत मिळेल फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. फेकी खराब
बॅकअप सेकंड स्लिपमधून फार चांगला आला, अन्यथा मात्र समीकरण वेगळं जुळलं असतं. ज्या वेळी आपण पाहायला गेला खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं, त्याचा फायदा उचलला मैदानाच्या आतमध्ये आणि या 2 धावा. षटक क्रमांक दुसरं संपलं आणि 2 षटकांच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना छत्रपती ग्रुप डेरंग संघ यावेळेस 23 अंकावरती आहे आणि इथून पाहावं लागेल उर्वरितचे 2 षटक कशा रीतीने गोलंदाजी राहील. त्याला कोंबल टेकडी संघ थोडं स्पीडअप करायचं, वेळेला मात्र महत्त्व पार असेल. जर का जास्त वेळ खर्च केला तर तुम्हाला अंतिमच्या षटकामध्ये एक क्षेत्ररक्षण सर्कलच्या आतमध्ये घ्यावं लागेल. अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतोय. जय शिवराय आयोजित जय वाघोबा व ग्रामस्थ मंडळ तामसे यांच्या संयुक्त विद्यमानानं ही प्रकाश झोतातील दमदार स्पर्धा आपण पाहतोय. पर्व जरी पहिला असला मात्र अतिशय दमदार स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाल्या, कारण ज्या अनुषंगाने संपूर्ण ग्रामस्थ मंडळ एकत्रित आल्या, आयोजकाने घेतलेली प्रचंड मेहनत आणि त्याच कारणास्तव आज या स्पर्धेची चर्चा आपण पाहतोय भरपूर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाल्या. आणि इथून सामना मैदानाच्या आतमध्ये आपण जर का पाहायला गेला प्रेक्षक वर्गांच्या माहितीसाठी संघेन बॅटिंगसाठी ढेरेंग संघ तर एका साईडला करत असताना कोंबल टेकडी संघाला आपण पाहतोय क्या बात या. इथून मात्र नशिबाची साथ व्हाईट +4 अशा टोटल या 5 धावा. सुरुवातीचं षटक जर का वगळला तर कुठे का होईना शेवटच्या मोमेंट पर्यंत मात्र प्रयत्न करणं फार गरजेचं असतील. पुन्हा एकदा गोलंदाजावरती आक्षेप घेतला जातोय, प्रत्येक गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेतला जातोय. म्हणजे कुठे का होईना गोलंदाजी करणाऱ्या टीमसाठी देखील अग्नि परीक्षेला सामोरं जात असताना गोलंदाज आपण पाहतोय. तिसरे पंच राज सिद्ध यांना आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने ऑन स्क्रीन मात्र चाचपणी केली जाईल, ज्या ठिकाणी मात्र गोलंदाजाच्या शैलीवरती थोडस का होईना मात्र आक्षेप घेतला जातो आपण पाहतोय. इथून पाहावं लागेल कशा रीतीने चेंडू रिलीज केला जाईल आपण पाहतोय. फुलर लेनचा आपण पाहतोय फटका ऑन साइडला एक्स्ट्रा कव्हर मध्ये एवढं सुंदर क्षेत्ररक्षण आणि मिळाले एक सिंगल धाव. गोलंदाज आपण जर का पाहायला गेला साईनाथला आपण पाहतोय तिसऱ्या षटकासाठी मात्र इन्व्हाइट केलंय. संघ पुढे सरकला. या बेस करताना आपण पाहतोय 29 अंकावरती. अतिशय चांगले धावसंख्या जरूर बनले आपण पाहतोय. प्रत्येक चेंडू चाचपणी केली जाते. खऱ्या अर्थानं तिसरे पंच सांगतात की लिगल चेंडू या ज्यावेळेस थ्रो चेंडू येईल त्यावेळेस आम्हाला देखील डिसिजन येईल आणि तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. इथून पाहावं लागेल गोलंदाजावरती मात्र दबाव टाकण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा फुल टॉस फटका बसला जातोय आपण पाहतोय. मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू डबल झाला तोपर्यंत सिंगलला डबल मध्ये करण्याचा प्रयत्न आणि 2 धावा सहज रीतीने कंप्लीट झाल्यात. आणि या 2 धाबेना संघ मात्र पुढे सरकला आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं 31 अंकावरती धावसंख्या जाऊन पोहोचल्या, ज्या ठिकाणी अमोल आणि सूरज या 2 फलंदाजाच्या माध्यमातून फार चांगला ताळमेळ जुळला गेलाय आणि एक फार चांगली भागीदारी आहे मैदानाच्या आतमध्ये रचली गेली आपण पाहतोय. जवळपास सुरुवातीचे 3 फलंदाज स्वस्तात बाद झाले आणि त्याचनंतर सूरजनं वैयक्तिक 7 मध्ये 18 वरती आणि त्याला 7 फार चांगले दिले. अमोलनं 3 मध्ये 2 धावा बनवत एक चांगली भागीदारी रचली आपण पाहतोय. पुन्हा एकदा फुल टॉस यावेळेस पाहावं लागेल. बॅकवर्ड करले रिजन खाली आणि इथून मात्र आउटफील्ड भरपूर फास्ट आहे. चेंडू जाईल सीमा पार आणि इथून मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमना पंचांच्या निर्णयाला चॅलेंज करत DRS ची मागणी केली. इथून मात्र थर्ड अंपायरच्या स्वरूपात जरूर आपण पाहतो ऑन स्क्रीनवरती पाहिलं जाईल की चेंडूची हाईट कितपत होती आणि कशा रीतीने फेस केला चेंडू आपण पाहतोय. आणि त्या ठिकाणी मात्र जरूर आपण पाहायला गेला तिसरे पंच आपल्याला निर्णय सोपवतील. आणि इथून मात्र तिसरे पंच सांगत असताना इट इज अ नो चेंडू, नशिबाची साथ 4+1 अशा टोटल या चेंडूवरती 5 धावा. खऱ्या अर्थानं या चुका शेवटच्या क्षणाला अर्थातच दुसऱ्या डावामध्ये ज्यावेळेस केटी बॉयज कोंबल टेकडी बॅटिंग येईल त्यावेळेस या धावांची किंमत त्यांना जरूर मोजावी लागेल. संघ यावेळेस सुसाट वेगाने पुढे सरकलाय. तब्बल धावसंख्या 36 अंकावरती आहे. आता इथून असं कुठेतरी वाटायला लागले ज्या 44 धावा वाघाचीवाडी टीमच्या IS होत्या त्या IS धावसंख्या मात्र कुठे का होईना तोडीत काढल्या जातील की काय. ज्या अनुषंगाने सूरज वाघने बॅटिंग केले कमालीची बॅटिंग 8 मध्ये तब्बल 22 वरती नाबाद खेळ केलाय. यावेळेस पाहावं लागेल कमबॅक केला जातो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज सायनाच्या माध्यमातून. मागचा चेंडू जर खराब फेकला त्याचं उत्तर दिलं या चेंडूकडे आणि इथून मात्र हा डॉट चेंडू ज्या अनुषंगाने आपण पाहिला गेला या षटकातील उर्वरित अद्याप आपण पाहतोय जवळपास 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. म्हणजे समीकरण आपण पाहतोय थोडंसं चांगला
धेरंग टीमला आपण पाहतोय बॅटिंग करत असताना पहिल्यांदा कार्पेटनं फटका सजवला. आपण पाहतोय एक सिंगल तर कम्प्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जात नाही. या फेकी पाहावी लागेल अचूक आल्या आणि तोपर्यंत एकाच धावेवरती समाधान मानलं जाईल. ज्या अनुषंगाने पार्टनरशिप बनले मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम. सूरज वाघ आणि त्याला साथ दिल्या अमोलनं अप्रतिम आपण पाहतोय. कारण खऱ्या अर्थानं सुरुवातीच्या षटकामध्ये जवळपास 2 धक्के लागले होते आणि तिथून मात्र जो डाव सावरलाय अप्रतिम आपण पाहतोय. कारण ज्या साजेदारीची गरज होती ती साजेदारी फार चांगली रचली गेल्या आणि अद्यापर्यंत संघ मात्र जाऊन पोहोचला सबल 37 या अंकावरती. जर का केटी बॉईज कोंबल टिकडी टीमला कमबॅक करायचं असेल तर इथून मात्र एखादा ब्रेक थ्रो देणं कसं. आता यावेळेस आपण पाहतो फटका अप्रतिम अमोलच्या बॅटमधून हा बिग हिट षटकार. या अर्थानं आपण जर का पाहिल्या गेला सामना देखील तेवढाच महत्वपूर्ण रंगला जातोय. पहिलं षटक जर का वगळला तर त्याच नंतर केलेली कमालीची बॅटिंग सूरज आणि त्याला साथ दिले अमोलला. यावेळेस मात्र अमोल मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईकवरती पाहतोय. पुन्हा एकदा मात्र गुडक्या वाकवत फटका सजवायचा होता मात्र इथून बॅट आणि चेंडूचा संपर्क जुळला नाही. पंचानं सांगितला षटक क्रमांक 3 संपलाय आणि 3 षटकांच्या अखेरीस पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना छत्रपती ग्रुप डेरंग संघ जाऊन पोहोचलाय. यावेळेस 43 अंकावरती मैदानाच्या आतमध्ये पाण्याची मागणी केली जाते आणि इथून मात्र देऊया संध्या डीजे सँड्या. त्याला स्पीडअप घ्यायचं बघा थोडंसं. आपण जर का पाहायला गेला पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल सूरज 11 दामोळे आणि त्यांच्या अगेन्स्ट आई गावदेवी केवाळ्या. ऑफिसला पहिला कॉल राहील. इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस होईल. आपण मात्र टॉससाठी रिपोर्टिंग साधायच्या. तर खऱ्या अर्थानं आपण जर का पाहायला गेल्या ऑनलाईनच्या माध्यमातून जनार्दनभाई निरगुडा ग्रुप ग्रामपंचायत मालडुंगेचे उपसरपंच हे मॅचचा आनंद घेतात. जर का सूरज वाघना सलग 3 चौकार सलग 3 षटकार ठोकल्या तर जनार्दनभाई निरगुडे याचकडून तब्बल 5,000 रुपये जीपे केले जातील. मात्र इथून पाहावं लागेल बक्षिसांची लयलूट जरूर केली जाते. सूरज वाघसाठी संधी असेल 3 चौकार 3 षटकार ठोकल्या तर जनार्दनभाई निरगुडे याचकडून तब्बल 5,000 रुपये जीपे केले जातील. अप्रतिम सामना मैदानाच्या आतमध्ये 3 षटका गणित तब्बल आपण पाहिल्या गेल्या धावसंख्या बनले गेल्या 43 धावा आणि इथून अंतिम षटकाला सुरुवात झाली. अंतिम षटकातील पहिला चेंडू जहलची संधी मात्र पाहावं लागेल. नोमॅन्स लँडमध्ये चेंडू दाखल झाला आणि तिथून मात्र क्षेत्ररक्षकाला चकवा देत एक टप्पा घेत सूरज वाघच्या बॅटमधून हा शानदार चौकार. कडून मात्र सूरज वाघसाठी जीपे केले जातील. मात्र पाहावं लागेल पहिला तर आलाय. जर का अजून सलग 2 चौकार आल्या तर तब्बल 5,000 रुपयाचा मात्र मानकरी ठरेल. प्रयत्न सूरज वाघ जरूर करेल यात मात्र शंका नाही. या कारण संधी एकदाच चालून येते. त्या संधीचं जर का सोनं केला तर येणाऱ्या काळामध्ये आपल्या नवाची चर्चा सातत्यानं पाहायला मिळते. यावेळेस फुटवरचा वापर होता आपण पाहतोय. पदतालिकेचा वापर इथून मात्र पाहावं लागेल. पंचांचा फिंगर अप आणि इथून फलंदाज सूरज वाघ जड पावलाने मैदान सोडत असताना ऐका
क्या बात या नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला विजय ऑनर स्ट्राईक वरती आणि इथून पाहावं लागेल अंतिम षटकामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातो गोलंदाज आपण पाहतोय काशीनाथ हुक करण्याचा प्रयत्न होता मात्र पाहावं लागेल बॅट आणि चेंडूचा फारसा प्रॉपर संपर्क जुळला नाही आणि पंच सांगत असताना लाईन खराब आहे आणि अतिरिक्तच्या स्वरूपात वाईट+1 अशा टोटल 2 धावा आणि संघ पुढे सरकला संघ जाऊन पोहोचला यावेळेस खऱ्या अर्थानं आपण पाहतोय तब्बल 49 अंकावरती एक चांगल्या स्थितीमध्ये खऱ्या अर्थाने कुंभली गावातील हे धरती प्रेक्षक आपण पाहतोय मॅचचा भरपूर मोठ्या प्रमाणात आनंद घेत असताना इथून पाहावं लागेल जबरदस्त चेंडू रिलीज केला होता मात्र बॅकअप सुंदर आला आणि तोपर्यंत मात्र डॉट चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये अंतिम षटकातील उर्वरितच्या 3 चेंडूचा खेळ अद्यापही बाकी आपण पाहतोय समोर अमोल ज्याने एक षटकार ठोकलाय यावेळेस पाहावं लागेल अप्रतिम फटका सजवायचा होता मात्र काय घडलं जातं मैदानाच्या आतमध्ये बॅटला ब्रश झाला की शरीराला हे सांगेल पंच आपण पाहतोय आणि इथून पाहिलं गेला तर शरीराला मात्र ब्रश होऊन चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसावला गेला आणि तिथून मात्र हा डॉट चेंडू घ्या गती घ्या अप्रतिम आपण पाहतोय ज्या ठिकाणी आपण पाहिल्या गेल्या थोडासा मात्र गोलंदाज वर्चस्व गाजवत असताना काशीनाथला आपण पाहतोय यावेळेस अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न आणि लाईन पाहिली जाईल पंच सांगत असताना लाईन खराब आहे आणि पुन्हा एकदा हा अव्वंतरच्या स्वरूपात एक सिंगल धाव ज्या रीतीने पाठीराख्यांचा जल्लोष आपण पाहतोय गोलंदाजावरती त्याचा परिणाम होतोय की काय हा देखील प्रश्न विचारला जाईल कारण प्रत्येक चेंडू गणिक आपल्याला आरडाओरडा पाहायला मिळतो आणि त्याचाच परिणाम गोलंदाजावरती एक्स्ट्रा स्वरूपात जास्त धावा खर्च केल्यात यावेळेस आपण पाहतोय अप्रतिम चेंडू रिलीज केला पुल्लर लेनचा चेंडू होता बॅट आणि चेंडूचा संपर्क जुळला नाही आणि फार उशिराने काविना मात्र हा डॉट चेंडू कमबॅक देऊन जायला आपण पाहतोय संघाची धावसंख्या मात्र सांघिक अर्धशतक कंप्लीट झालंय तब्बल 50 धावा धावपटल्यावरती लागल्या गेल्यात आपण पाहतोय पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना आणि इथून अद्यापही अंतिम टार्गेट सेट बॉल अंतिम चेंडूवरती मोहर लावली 6 धाब्यांची आणि शेवट गोड करत असताना अमोलच्या बॅटमधून हा बिग हिट षटकार दोन्ही टीमला देखील विनंती आहे की आपण देखील टॉससाठी मात्र त्वरित यायचं जाईल आपल्याकडे वेळ आहे आपण सन्मानकडे वळतोय खऱ्या अर्थानं आपण जर का पाहायला गेलं उसरली गावातील एक अतिशय दमदार व्यक्तिमत्व आदरणीय जयेशजी डांगरकर या साहेबांना विनंती करेन की आपण देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे खऱ्या अर्थानं आपण जर का पाहायला गेला उसरलीचं टेनिस क्रिकेट ज्या खेळाडूंना हायलाईट करून सोडलं आपण पाहतोय आणि आज खऱ्या अर्थानं अतिथी म्हणून या स्पर्धेमध्ये त्यांची उपस्थिती आपण जर का पाहिल्या गेल्या जयेशजी डांगरकर या साहेबांना विनंती करेन की आपण देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे ग्रामस्थांना विनंती करेन की आपल्या शुभ असत्या जयेशजी डांगरकर यांचा मात्र या ठिकाणी शुभ सन्मान पार पाडायचा आहे सातत्याने आपण जर का पाहिल्या गेल्या अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये जयेश डांगरकर हे नाव आपल्याला जरूर पाहायला मिळतं आणि आज खऱ्या अर्थानं आयोजकांवरती असलेलं प्रचंड प्रेम आणि आज त्या प्रेमाखातीर या स्पर्धेमध्ये त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते खऱ्या अर्थानं आपण जर का पाहिल्या गेल्या उसरली टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून खेळ करत असताना त्याच्या कारकिर्दीमध्ये त्याने 2 मोटरसायकल देखील जिंकल्या गेलेत असा हा खेळाडू आणि आज खऱ्या अर्थानं अतिथी म्हणून त्यांची उपस्थिती आपण पाहिल्या गेल्या पुढील सन्मान आपल्याला पाहायला मिळेल आदरणीय रामदासजी डांगरकर या साहेबांना विनंती करेन की आपण देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे गणेश वाघ यांना विनंती करतो की आपल्या शुभ असत्या मात्र त्यांचं स्वागत सन्मान आपल्याला पाहायला मिळेल आदरणीय रामदासजी डांगरकर या साहेबांचा मात्र आपल्याला सन्मान पाहायला मिळेल बॅटिंग करणाऱ्या टीमला विनंती आहे बघा बॅट्समन पाठवायचे मैदानाच्या आतमध्ये सामना चालू राहील चला स्पीडअप घ्यायचं आहे या ठिकाणी मात्र सन्मान आपण पाहतोय आदरणीय रामदासजी डांगरकर यांचा सन्मान आपण पाहिला पुढील सन्मान आपल्याला पाहायला मिळेल आदरणीय हनुमानजी बोलाड्या या साहेबांना विनंती करेन की आपण देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे अतिशय दमदार व्यक्तिमत्व सातत्याने आपण जर का पाहिल्या गेल्या जे वाघोबा ग्रामस्थ मंडळ तामसई यांच्यावरती असलेलं अथूट प्रेम आणि त्या प्रेमाखातीर आज या स्पर्धेमध्ये त्यांची मोलाची उपस्थिती आणि खऱ्या अर्थानं आलेल्या सर्व अतिथी मान्यवरांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान आमच्या आयोजकांच्या वतीने आपण पाहतोय
हनुमानजी बोलाडे यांचा सन्मान आपल्याला पाहायला मिळतो. पुढील सन्मान आपल्याला जरूर पाहायला मिळेल. आदरणीय जयदासजी डांगरकर या साहेबांना देखील विनंती करेन की आपण देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. सातत्याने आपण जर का पाहायला गेला आज भरपूर मोठ्या संख्येनं मात्र अतिथी मान्यवरांची उपस्थिती आपण पाहिली आहे. गोमा सप्रा यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आदरणीय जयदासजी डांगरकर या साहेबांचा मात्र शुभ सन्मान मात्र संपन्न करायचा आहे. मायेचे उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मानजनक देऊन त्यांचा शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. इव्हेंजरचे महत्त्वपूर्ण त्याला स्पीडअप घ्यायच्या सामन्याला मात्र सुरुवात करायची आहे. तसेच टॉससाठी बघा दोन्ही टीमला इथून ऑफिशियल आणि शेवटचा कॉल राहील. सूरज इलेव्हन दामोळे आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करायला आपण पाहतोय आई गावदेवी केवळ्या. जर का पहिल्या चेंडू पडण्या अगोदर आपण आला नाही तर मात्र आपल्याला देखील पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. कारण इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस होणं गरजेचं होतं. मात्र आपण अद्यापही आले नाही आपण पाहिलं गेलं. तर दोन्ही टीमचे कॅप्टन आलेत. उपस्थित मंचकर्ते आदरणीय जयेशदादा डांगरकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मात्र नाणेफेकी संपन्न करायचे आहे. पहिल्या फेरीतील अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळेल टॉस बॉक्समध्ये. मात्र टॉस केला जाईल आपण पाहतोय. जयेशजी डांगरकर या साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मात्र नाणेफेकी संपन्न करायचे आपण पाहतोय. सामना देखील तेवढाच महत्त्वपूर्ण आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे त्याच्यामुळे आपण बाईट्स घेत नाही. आई गावदेवी केवळ आणि सूरज इलेव्हन धामोळ्या एकाच साईडला आपण पाहायला गेला पनवेल विभागातील केवळ संघ, तर एकाच साईडला नवी मुंबई विभागातील आपण पाहतोय धामोळे संघ. टॉस जिंकला खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेला. धामोळे टीमला डिसिजन फक्त सांगायचं आहे बॅटिंग फर्स्ट. जसा सामना संपेल आपण लगेच रेडी राहायचं आहे. लक्ष विद्या मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी पहिला डाव संपला त्या ठिकाणी फलंदाजी करत असताना तब्बल 56 धावा बनवल्यात. 57 धाब्याचं बलमुळे टार्गेट सेट केलंय आणि ते टार्गेटला प्रत्युत्तर देत असताना जशा तसा पहिल्या चेंडूवरती चौकार आपण पाहिला आहे. पाहावं लागेल क्या बात या चौकारानंतर हा पलटवार फलंदाज आपण पाहतोय सचिनच्या बॅट मधून हा शानदार बिगिट षटकार. क्या बात या सासूबाई तुमचा पोरा बघ कसा षटकार मारला षटकार. अप्रतिम आवाज होता आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं निलेशजी निरगुडा युट्यूबर त्यांच्या मिसेस सिम्मीचा आवाज आपण ऐकला खऱ्या अर्थानं डीजे सँडीच्या माध्यमातून. सामना देखील भरपूर महत्वाचा आपण पाहतोय. सूरज वाघवरती प्रति चोख हल्ले चढवले जातात. पुन्हा एकदा वन्स अगेन्स्ट फटका बसला जातोय. इथून पाहावं लागेल प्रयत्न केले जातात. अप्रतिम झेल विकेटचा पतन षटकारानंतर प्रत्युत्तर. मॅच पाहण्यासाठी आलाय आणि ते देखील रंगात आपण पाहतोय. कारण प्रत्येक चेंडूकडे एक त्यांचा जल्लोष पाहायला मिळतोय. तर एकाच साईडला छत्रपती ग्रुप डेरिंग टीमचे देखील पाठीराखे आहेत. जसे विकेट येतात तसे डेरिंग संघाचे पाठीराखे जल्लोष करतात. षटकार येतात कोंबल टेकडी संघाचे पाठीराखे जल्लोष करतात. का जल्लोष करू नका. आज त्यांच्या गावातील दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये उतरले आहेत आणि इथून मात्र आपल्या गावाच्या अस्मितेसाठी हे दोन संघ एकमेकांच्या अगेन्स्ट झुंज देत असताना दोन चेंडू गणित गोलंदाजावरती वार केल्या. मात्र तिसऱ्या चेंडूवरती सूरजनं पलटवार केला आणि इथून पाहायला गेला अपील मात्र अपीलमध्ये उत्साह भरपूर विश्वास कमी आहे आणि इथून मात्र हा डॉट चेंडू. दोन चेंडू सचिनने तब्बल 10 धावा बनवल्या. मात्र जसे सचिनची विकेट मैदानाच्या बाहेर गेली थोडीशी शांतता मैदानाच्या आतमध्ये पसरली गेली आपण पाहतोय. वन डाऊन साठी फलंदाज दाखल झाला किरण यावेळी ऑन स्ट्राईक वरती. पहिला चेंडू फेस करत असताना मात्र डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आपण पाहतोय. यावेळी शरीराचा भेद घेणारा चेंडू आपण पाहतो. अपील केली जाते. मात्र इथून पाहावं लागेल काय घडले जाते. पण त्याने सांगितला की इथून मात्र खऱ्या अर्थानं लेग बिफोरच्या स्वरूपात अपील केली होती. मात्र इथून पाहायला गेलं तर ते अपील फेटाळून लावलं आणि तिथून मात्र हा सलगचा दुसरा डॉट चेंडू म्हणजे फार चांगलं कमबॅक केलं जात आहे. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके पाहिले आणि त्याच नंतरचे 3 चेंडू मात्र सुरेख फेकले. या षटकातील अंतिम चेंडू
अद्यापर्यंत आपण पाहिल्या गेल्या स्कोरर मित्र आम्हाला माहिती देत असताना या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावसंख्या बनवण्याचा मान छत्रपती ग्रुप डेरंग टीमनं मिळवला. आपण पाहतो तब्बल 56 धावा बनवल्यात. कारण सातत्यानं पूर्ण स्पर्धेमध्ये आपण जवळपास पाहायला गेला 50+ धावसंख्या कोणताच संघ बनवू शकला नव्हता. आणि तो विक्रम मात्र कुठे का होईना आज मोडला गेला. आपण पाहतोय ज्या रीतीनं बॅटिंग केली पहिल्या डावामध्ये सूरज वाघनं अप्रतिम खेळ दाखवला. त्याला 7 अमोलला फार चांगले दिले आणि त्यांच्या जोरावरती तब्बल 56 बनले आणि 57चा एक भलं मोठं टार्गेट सेट झाला. ज्यावेळी सूरज वाघचे आम्ही वार्तालाप केल्या त्यावेळी सूरज वाघने सांगितला की 4 ते 5 वेळा केटी बॉयज कोंबल टिकडी टीमना छत्रपती देरंग टीमनं परास्त केला होता. मात्र इथून त्याची परतफेड आज केली जाईल का हे देखील पाहावं लागेल खऱ्या अर्थानं. कारण जवळपास डेच्या 4 ते 5 स्पर्धेमध्ये कोंबल टिकडी टीमनं डेरंग टीमला परास्त केलं होता आणि आज खऱ्या अर्थाने ही रजनी स्पर्धा पाहतोय आणि त्या डेच्या स्पर्धेचा पलटवार या नाईट स्पर्धेमध्ये केला जाईल का हे देखील पाहावं लागेल. पहिल्या षटकाचा खेळ संपला गेला. 10 वरती 1 धक्का लागत केटी बॉयज कोंबल टिकडी संघ आपण पाहतोय. आता समीकरण आपण जर का पाहिलं गेला ज्या ठिकाणी 57 बनवायचे आहेत म्हणजे अजूनही 18 चेंडू आणि तब्बल 47 धावसंख्येची गरज असेल. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपण पाहिला गेला स्वप्नीलला आपण पाहतोय फार कमी वयाचा गोलंदाज या. मात्र क्रिकेटमध्ये कधी कुणालाही कमी लेखून चालत नाही या. कारण क्रिकेट असा खेळ कधी रंग बदलेल याचा कुणीही नेम लावू शकत नाही या. कारण सरड्याप्रमाणे रंग बदलणारा हा टेनिस क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय. सातत्याने आपण जर का पाहिला गेला अतिशय चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यावेळेस पाहावं लागेल अशा अबोध नजरेनं गोलंदाजाचा चेंडू रिलीज केला त्याकडे पाहत राहिला आणि इथून मात्र हा डॉट चेंडू. अशा क्षणाला अशा चिरतीनं जर का गोलंदाजी राहिली तर मात्र ढेरंग संघ मॅच मध्ये आपलं अस्तित्व कायम टिकून ठेवेल. कारण 57 धावेचं भलं मोठे टार्गेट चेस करायचं आहे तर इथून मात्र आक्रमण करणं फार महत्वाचं राहील. पुढचा चेंडू फुल टॉस त्यावरती वार चेंडू सीमा पार बिग हिट षटकार. बोला गणपती बाप त्या रीतीनं बॅटिंग झाली तर 57 धावा देखील बनतील. मात्र पाहावं लागेल इतिहास रचला जाईल का. यावेळेस अक्रॉस लाईन फार सुंदर फटका आपण पाहतो. गॅप शॉट सिलेक्शन एक टप्पा घेत चेंडू फरार. आहे झुंजार थँक्यू सो मच. तर याच दरम्यान ज्या पाहुण्यांची आपण आतुरतेने वाट पाहिली खऱ्या तर थोड्याच वेळात त्यांचं शुभागमन आपल्याला पाहायला मिळेल. ब्लँकेट मॅनेजर अँड रॉयल निरगुडा ग्रुप श्रीपद प्रशांत निरगुडा अध्यक्ष यांचं आपल्याला जरूर शुभागमन पाहायला मिळेल खऱ्या अर्थानं. बघा प्रेक्षक वर्ग आपण स्पर्धेचे मायबाप आहात. आपल्याला जल्लोष करायचा असेल तर मैदानाच्या बाहेर जरूर करा. जे पट्ट्यावरती प्रेक्षक वर्ग बसलेत बाउंड्री लाईनचा जो पट्टा आहे तो बघा थोडंसं पाठी बसायचं आहे. बघा थोडंसं पाठी सरकायचं. प्रेक्षक वर्ग आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल वाघ आले वाघ नाही पण आयोजक जरूर पोहोचतील आणि त्यानंतर तुम्हाला अपमान सहन करावं लागेल. सामना देखील फार चांगला रंगला जातोय. आपण पाहतो जशा तसं उत्तर दिले जाते मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा फुल टॉस त्यावरती वार चेंडू सीमा पार किसनच्या बॅट मधून हा बिग हिट षटकार. त्याने उत्तुंग मारलाय छक्का. त्याने उत्तुंग मारलाय छक्का. पाहतोय जर का DRS घ्यायचं असेल तर 15 सेकंदाच्या अगोदरच घ्या. खऱ्या अर्थानं बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू आहे आणि इथून मात्र टेक्निकल रूम मध्ये चाचपणी केली जाईल आपण पाहतोय. आणि इथून मात्र इट इज अ नो चेंडू. पंचांचा इशारा आलाय. 6+1 अशा टोटल या 7 धावा. आता सामन्यामध्ये पुन्हा एकदा रंग भरले जातात. ज्या षटकामध्ये आपण जर का पाहिलं गेलं सूरजनं कमबॅक केला पहिल्या षटकामध्ये
आणि त्यानंतर मात्र स्वप्नील वरती प्रहार. खऱ्या अर्थानं आपण जर का पाहिलं गेल्या पाहुण्यांचं मात्र या ठिकाणी फटाक्यांच्या आतिषबाजीनं स्वागत होईल. आपण पाहतोय या ठिकाणी ब्लिंकिट मॅनेजर अँड रॉयल निरगुडा ग्रुप श्रीपद परशुराम निरगुडा अध्यक्ष. फटाक्यांच्या आतिषबाजीनं आपल्याला स्वागत पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं आलेल्या अतिथी मान्यवरांचं मात्र या ठिकाणी मात्र इथून पाहावं लागेल. ब्लिंकिट मॅनेजर अँड रॉयल निरगुडा ग्रुप संपूर्ण आपल्याला पाहायला मिळतोय. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आपण पाहतोय आणि त्यांची रॉयल एंट्री आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहतोय खऱ्या अर्थानं अतिशय दमदार व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतात. जे वाघो व ग्रामस्थ मंडळ तामसा या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. फटाक्यांच्या आतिषबाजीनं आपल्याला पाहुण्यांचं शुभागमन पाहायला मिळालं. खऱ्या अर्थानं आपण जर का पाहायला गेला खऱ्या अर्थानं भरपूर मोठ्या संख्येनं आज देखील पाहुण्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाल्या. फटाक्यांच्या आतिषबाजीनं आपल्याला पाहायला मिळाल्या. सामन्याला सुरुवात होईल. आपण पाहतोय ज्या ठिकाणी स्वप्नील वरती प्रहार केले गेल्यात. वारंवार फुलटॉस चेंडू आणि त्याचा समाचार घेतला जातो. किसन यावेळेस आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये फ्रीडचा चेंडू आपण पाहतो. आल्यानंतर कार्पेंटर पटका सजवला. एक सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जात नाही आणि एकाच धावेवरती समाधान मानलं जाईल आणि एका धावेने संघ पुढे सरकला. यावेळेस आपण पाहतोय 28 अंकावरती अद्यापही 14 चेंडू तब्बल 29 धावसंख्येची गरज आहे. या षटकामध्ये मॅच मध्ये पूर्णपणे वापसी केली. या षटकातील उर्वरितचे 2 चेंडू जर का चांगले फेकल्या तर नक्कीच वापसी केली जाईल. जर का एखादा चांगला फटका तर केटी बॉईज कोंबल डिग्री संघ मॅच मध्ये कमबॅक करेल. यावेळी शॉट आपलेन त्यावरती प्रहार किरणच्या बॅट मधून हा पलटवार बिग हिट षटकार. का हे देखील पाहावं लागेल. सामना भरपूर रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. तब्बल 34 धावा धावपडल्यावरती लागल्या गेल्यात. यावेळेस पाहावं लागेल शाबूत नजरेने पादरेला पंचाने सांगितलं लाईन खराब आहे आणि गोलंदाज स्वप्नील वरती भरपूर दबाव निर्माण झाला. आपण पाहतोय 35 धावा धाव पडल्यावरती समीकरण आपण जर का पाहिलं गेलं 13 चेंडूने अद्यापही 22 धावसंख्येची गरज आहे. या स्पर्धेतील सर्वाधिक धावसंख्या बनली 56 आणि 57 जर का बनल्या तर तो इतिहास राहील आणि त्यासाठी केटी बॉईज कोंबल टेकडी संघ मैदानाच्या आतमध्ये फाईट देतोय. अप्रतिम आपण पाहतोय. यावेळेस पाहावं लागेल गुडलेन स्पॉटवरची सफर खूप उशिराने का होईन हा डॉट चेंडू संजीवनी देऊन जाईल. यावेळेस मात्र ढेरंग टिमला. आता समीकरण येणारे 12 चेंडू आणि गरज असेल 22 धावसंख्येची. आपण जर का पाहिलं गेलं आदरणीय जयजी डांगरकर साहेब तसेच रामदासजी डांगरकर साहेब, आदरणीय हनुमानजी बोलाडे साहेब, जयदासजी डांगरकर साहेब या सर्व अतिथी मान्यवरांच्या माध्यमातून तसेच जे हनुमान क्रिकेट संघ उसरल्या यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल आपण जर का पाहिल्या गेल्या 2500 रुपयाची नगद धनराशी त्यांचं पुन्हा एकदा मनस्वी आभार असतील. आपण जर का पाहिल्या गेल्या अतिशय चांगले योगदान या स्पर्धेसाठी लाभले गेले आपण पाहतोय. अप्रतिम सामना 12 मध्ये वाचवाच्यात 22. इथून पाहावं लागेल पहिला चेंडू तर आलाय डॉट म्हणजे अद्यापही डेरेंग संघ सामना सोडायला तयार नाही. या गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय गोलंदाज खऱ्या अर्थानं अर्जुनला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती पहिला चेंडू सुरेख डॉट फेकला आपण पाहतोय. 12 मध्ये 22 ची गरज होती. आता 11 मध्ये 22 धावसंख्येची गरज आहे. समोर किसन ज्याने जबरदस्त बॅटिंग केल्या मात्र अर्जुनने फार चांगला कमबॅक केला. यावेळेस आपण पाहतोय
पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेन अपटी बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहावं लागेल काय घडलं जात आहे. पंचांकडे दास जरूर मागितले, वाईट साठी रिव्ह्यू नाही या, हाईट फॅक्टर आणि रनआउट साठी फक्त रिव्ह्यू राहील. त्याला स्पीडअप घ्यायचा, पंचांशी वाद घालायचा नाही या बॅटिंग करणाऱ्या टीमला विनंती राहील, अन्यथा तुम्हाला देखील पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. त्याला स्पीडअप घ्यायचंय बघा. आपण जर का पाहायला गेला दोन्ही ऑफिसला एकत्र देऊन मात्र जो काय डिसिजन असेल तो मात्र पोचवायचा खऱ्या अर्थानं. त्याला स्पीडअप घ्यायचा. आपण जर का पाहायला गेला हा डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये या. पुन्हा एकदा मात्र शॉर्ट आपल्या त्यावरती प्रहार फाईन लेग क्षेत्र खाली चेंडू जाईल सीमा पार. किसनच्या बॅट मधून अभिगीड षटकार. आज खऱ्या अर्थानं जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाले. आजच्या रजनीमध्ये सर्वाधिक धावसंख्या बनवण्याचा मान आज जरूर मिळाला. आपण पाहतोय ज्या ठिकाणी 56 बनले होते पहिल्या डावामध्ये असं वाटलं होतं एकतर्फी सामना होईल, मात्र केटी बॉईज कोंबल टिकडी टीमनं केलेली कमालीची बॅटिंग जी सुरुवात सचिननं करून दिली, सुरुवातीपासून प्रहार केल्या आणि त्याचनंतर मात्र जी साजेदारी रचली गेली आहे किसन आणि किरण या दोन फलंदाज माध्यमातून जर का डेरंग टीमला कमबॅक करायचं असेल तर एखादा ब्रेक थ्रो, एखादा विकेट मैदानाच्या बाहेर काढणं फार महत्वाचं राहील. त्याला स्पीडअप घ्यायचंय बघा. बॉलवायला इथून प्रेमाची विनंती राहील, यापुढे ज्या बॅटिंग करणाऱ्या टीमला मात्र 2 चेंडू मात्र चॉईस करण्यासाठी द्यायचा, जेणेकरून एखादा चेंडू हरवला फुटला तर दुसरा चेंडू लगेच मैदानाच्या आतमध्ये सोपवला जाईल. आमचे बॉल बॉय आपल्याला विनंती राहील बघा, चॉईस करता वेळेस 2 चेंडू चॉईस करायला द्यायचे आहेत. इथून पाहावं लागेल काय घडेल काय बिघडेल. मैदानाच्या आतमध्ये सामना अद्याप रफ अँड टफ स्थितीमध्ये 41 वरती एक धक्का लागला गेला आहे. किसनचा वैयक्तिक खेळ पाहायला लागला, 8 वरती 23 धावा बनवल्यात आणि इथून पाहावं लागेल अतिशय सुंदर चेंडू रिलीज केला. मागच्या चेंडूवरती जो षटकार आला त्याचाही प्रत्युत्तर गोलंदाज अर्जुनच्या माध्यमातून कमबॅक केलं जात आहे. जास्तीत जास्त डॉट चेंडू कशा रीतीने येतील, विकेट कशा रीतीने येईल याकडे लक्ष केंद्रित करून गोलंदाजी केल्या तर नक्कीच कमबॅक केला जाईल डेरंग टीमच्या माध्यमातून. इथून अद्यापर्यंत 8 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज आहे. फुटबॉलचा वापर, पदतालिकेचा वापर केला होता, नटराज स्टाईलनं फटका सजवायचा होता, मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क जुळत नाही. या ज्या किसनला मॅच मध्ये रंग भरले त्या किसनला मात्र शांत केलंय. आता समीकरण येणारे 7 चेंडू आणि कंपल्सरी 16 धावसंख्येची गरज. अतिशय चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये आहे. हा चेंडू जर का डॉट आला गोलंदाजी करणारा संघ वर्चस्व गाजेल, मोठा फटका आला तर केटी बॉईज कोंबल टेकडी संघ पुन्हा एकदा मॅच मध्ये शिरकाव करेल. शॉट टापलेन त्यावरती प्रहार, चेंडू सीमा पार आणि आता सामना अंतिम 6 चेंडू आणि कंपल्सरी 10 धावांची गरज. एकमेकाला लावू ते फक्त डिझेस सँडीज सांगू शकतील की हे कुणाचे बॉल होत्या. अप्रतिम सामना, अंतिम 6 चेंडू आणि गरज आहे फक्त आणि फक्त 10 धावसंख्येची. त्याला स्पीडअप घ्यायचंय बघा आणि इथून गोलंदाजी ट्रॅक वरती अंतिम षटक. विश्वास दाखवला आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने आपण जर का पाहायला गेलं लक्ष्मण मेंगळ आपण पाहतोय ओल्ड इज गोल्ड. इथून मात्र ते सिद्ध करेल का? ऐवा कॅचसाठी प्रेक्षकांसाठी सुवर्ण संध्या. वसंत सेट सिनारे धुंद्र्या आज संपूर्ण रात्रीमध्ये ATM खुला केलाय. जर का ऐवा कॅच घेतला प्रेक्षक वर्गाने तर तब्बल
200 रुपयाचं कॅश प्राईज त्या प्रेक्षक वर्गाला दिले जाईल. सातत्यानं प्रत्येक क्षेत्रामध्ये बक्षीस लावण्याची क्षमता ठेवली जाते. बॅटिंग असू द्या, बॉलिंग असू द्या, समालोचन डिपार्टमेंट असू द्या, मात्र क्षेत्ररक्षण नव्हे तर आपण पाहायला गेलं प्रेक्षकांसाठी देखील बक्षीस लावलं गेलं. इथून पाहावं लागेल काय घडलं जात आहे. रनआउटची संधी होती मात्र इथून मिळाले एक सिंगल धाव. यावेळेस आपण पाहतोय किसनला स्ट्राईक मिळाली आहे. त्या संधीचं सोनं केलं जाईल का? एका साईडला किसन एक अनुभवी फलंदाज आहे तर एका साईडला आपण पाहतोय लक्ष्मण मेंगाळ तेवढाच अनुभवी गोलंदाज. म्हणजे यावेळेस बॅटल फार चांगलं रंगलं जाईल. 5 मध्ये 9 वाचवायच्यात छत्रपती ग्रुप डेरंग टीमला तर एका साईडला 5 मध्ये 9 बनवायच्यात केटी बॉयज कोंबल टेकडीला. फुटबॉलचा वापर नटराज स्टाईलनं फटका सजवायचा होता. फटका फसला जातोय. कॅच सोडली की मॅच येणारा काळ आणि वेळ सांगून जाईल डेरंग टीमला. कारण साधा सोपा झेल होता. झेल घेणं फार महत्वाचं होतं. झेल टिपला असता तर किसन सारखा फलंदाज बाद झाला असता आणि 2 धावा देखील वाचल्या असत्या आणि समीकरण वेगळं घडलं असता. मात्र कौतुक करण लक्ष्मण मेंगाळचा ज्याने अंतिम षटकामध्ये धाडस केला. ज्या ठिकाणी 6 मध्ये 10 वाचवायच्या होत्या आणि आता समीकरण येऊन टिपलं 4 चेंडू आणि कंपल्सरी 7 धावा. एखादा ब्रेक थ्रो मैदानाच्या आतमध्ये जर का मिळाला तर डेरंग संघ मॅच मध्ये वापसी करेल. यावेळेस पाहावं लागेल पुन्हा एकदा ते क्षेत्रामध्ये संधी चालून आली आणि पुन्हा एकदा काय घडलं जात आहे. आज मात्र मॅच सोडली तर संपूर्ण रात्रीभर चर्चा राहील. हे सोडलेले 2 झेल अप्रतिम आपण पाहतोय. सामना जर का हरलात तर या झेलची किंमत मोजेल छत्रपती ग्रुप डेरंग संघ. लक्ष्मण मेंगाळचं कौतुक करून ओल्ड इज गोल्ड ही परिचय करून दिला. मात्र प्रेक्षकांच्या मैदानाच्या आतमध्ये आपण जर का विचार केला का क्षेत्ररक्षण डिपार्टमेंट म्हणून 7 लाभली नाही आणि त्या अनुषंगाने आज पाठीराख्यानं निराश केला आपण पाहतोय. इथून पाहावं लागेल पुन्हा एकदा शॉट टाकले. यावेळेस विजयाची मोहर. सामना जिंकत असताना हा टोकला विकेट षटकार. क्या बात आहे. प्रेक्षकांचा पैसा वसूल. काय मॅच पाहायला मिळाले. खरं तर लक्ष्मण दादा मेघलचं कौतुक केलं पाहिजे. अप्रतिम गोलंदाजी होते परंतु क्षेत्ररक्षण केलेल्या चुका. थँक्यू सो मच. तर याच दरम्यान आपण पाहतोय खऱ्या अर्थाने आदरणीय जयेशदादा डांगरकर, रामदासजी डांगरकर, हनुमानजी बोलाडे, जयेशदा डांगरकर खऱ्या अर्थाने या स्पर्धेतून रजा घेत असताना साहेब आपण या स्पर्धेमध्ये आलात. या स्पर्धेची शोभा वाढवली आहे आणि तुमचा बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिला. तुमचा पुन्हा एकदा लाख लाख आभार असतील.